आज आला लंक्या दादा जवळ त्याचा मित्र झोपाला. गुड मॉर्निंग दादू. आता आंघोळ बिंगोल केली ना, गेलो लगे पालखी जवळ. बघता होतं तिथं फोटोशूट चालल्यान सगळ्यांचं. फोटोशूट झालं ना, निघली लगे पालखी ना. मोनू गेला लगे चहा पिवाला, तर त्याच्या चहा मध्ये मच्छरच पडला. लगे दादूसला ना, निघला लगे मोनू बकासूर सारखा ना. भेटली लगे दादा सवी ना. बघा कशी दादूसला 2 बोटा दाखवतात. पोचलो लगे लोकेशन वर ना, खाली मिसल पाव ना. त्यांनीच घेऊन आला लगे आपल्याला चहा ना. रूपला लगे आपल्या दादूसचे काटा ना. याचा तो विषयच सोडून द्या. निघली लगे पालखी ना. यांची लगे मस्ती चालू झाली. बघा कशा तंगऱ्या केसतात एकमेकाच्या ना. रस्त्यात लगे आपल्या दादूसच्या वावसनी केली आपली सोय ना. फुटला याचा मोबाईल. डायरेक्ट मोठा कंटेनरच गेला ना. मोबाईल उडला वरती. पोचलो लोकेशन वर ना. लंक्या आदाने आथरून केला, तर त्या येऊन कुत्राच झोपला ना. लंक्या आदा कुत्र्याशी काय काय बोलले ते बघायचं असेल तर शुभम पाटील ब्लॉग चॅनल वर बघू शकता तुम्ही. घेतला लगे जेवाला ना. लंक्या आदा त्याच्या बायकोला आणायला चालले गाडी घेऊन, कारण तिने याला सांगलेला की कंची तरी वेगळी गाडी घेऊन ये. जेवण बिवून झाला ना. निघलो लगे पालखी घेऊन. पोचल्या आंघोळ केली ना. लगे आरती चालू झाली ना. गेलो लगे जेवाला. चला तर आजच्या ब्लॉग मध्ये फक्त एवढाच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपला मोठा ब्लॉग पण अपलोड झालेला आहे, तो पण एकदा बघून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.